आता शेकडेवारी म्हणजे काय राजानो? शेकडेवारीचं चिन्ह काय असतं? याला म्हणतात शेकडेवारीचं चिन्ह. शेकडा म्हणतोय. शेकडा म्हणजे काय राजानो? पर 100 वर केलेली गोष्ट. 100 वर एखादी गोष्ट जर बोलायची असेल तर त्याला शेकडा. शेकडा भाव किती आहे? शेकडा दर किती आहे? शेकडेवारीमध्ये किती टक्के आहे? हाय ना? जर तुम्ही शाळेत गेलात आणि एखादी एक्झाम चुकून पास झालात, हाय, तर घरी काय म्हणणार की 64% पडलंय. याचा अर्थ काय? 100 पैकी 64 मार्क दिले. याचा अर्थ शेकडेवारी हमेशा 100 वर मोजली जाते. कशावर बाळ? 100 वर. आणि आता याचा अर्थ आहे, या चिन्हाचा अर्थ जर मला बोलायचा असेल, याची किंमत किती राजानो? 100. किती बाळ? 100. हा या ना. आता जर मला म्हणायचं असेल की बाबा रे, मला 2% किंमत काढायची असेल, 2 ला 2 भाग, या चिन्हाचा अर्थ किती राजानो? 100. मायबाप समजलं? हा या ना. बे एक बे, बे पंचे 10. याला जर बोलायचं असेल तर मी काय बोलणार भाऊ? 150. अरे हा या ना. काही डाऊट बघ? काही डाऊट नाही. म्हणजे शेकडेवारीचं गुणोत्तर मध्ये रूपांतर करताना आपण भागिले 100 करतोय. किती करतो बा? भागिले 100. हा या ना. आता मला सांगा, जर मला बोलायचं असेल, इथं बघा 50%. 50% म्हणजे किती राजांनो? 50 भागिले 100. अरे हा या ना. इकडे लक्ष द्या. सर 50%ची किंमत मला काढायची असेल तर 50 भागिले 100. काही ठिकाणी किचकट पर्सेंटेज येते, तिथं आपल्याला गडबड होते. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी माहित पाहिजे. जसं नवीन करून खास करून आता तुम्हाला माहित आहे सर, 82 मधून मी किती राजांनो? 4.1/5 वजा करतोय. हे वजाबाकी तुम्हाला डायरेक्ट यायला पाहिजे. किती राजांनो? डायरेक्ट. आहे ना, हे शिकवलंय आणि याच्यापेक्षा बेस्ट सोल्युशन मी कोणाला आहे ना, कोणी शिकलं नसेल. 82 मधून किती वजा करायचं राजांनो? 4.1/5. हे स्मार्ट मध्ये करायचं आहे. सर 82 पेक्षा सर किती वजा करायचं आहे राजांनो? 4.1/5 म्हणजे 4 पेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे. किंचित. आहे ना? म्हणजे सर 4 पेक्षा मोठी आहे तर 4 नंतर कोणता नंबर येतो बा? 5. म्हणजे 82 मधून 5 गेलं किती राजांनो? 77. अरे हा या ना. हे का शिकवतोय? वजाबाकी का शिकवतोय? कारण इथं काम आहे बा. या दोघांचा फरक किती राजांनो? 4. अंशाच्या ठिकाणी 4, छेदाला 5 ला 5. या दोघांची वजाबाकी मायबाप आली. अरे हा या ना. आली की नाही? जसं मला बोलायचं असेल, आहे ना, मला बोलायचं आहे, आता मी जर बोललोय की बाळ 75 मधून 75 मायनस 6.203 हे वजा करायचं. आता मी तिरकस वजा करत बसणार का? मी स्मार्ट अप्रोच लावणार. सर 75 पेक्षा मधून किती वजा करायचं? 6.203. म्हणजे 6 पेक्षा किंचित मोठी संख्या. 6च्या नंतर नंबर कोणता येतो राजानो? 7. म्हणजे 75 मधून 7 वजा करा किती राजानो? 68. अरे हा या दोघांचा फरक किती राजानो? 1. 1 वर लिहिणार, छेदाला आणि मी गॅरंटी करतोय, आतापर्यंतच्या जे कोणी तुमचे मार्केटमध्ये मास्टर शिकालात त्यांना आजपर्यंत हे येत नाही बघा. वजाबाकी अंशाची आणि अपूर्णांकाची कशी करायची. ठीक आहे. इथंच गडबड आहे. ठीक आहे. आता याचं सर मतलब इथं काय? जर तुम्हाला मी बोललं हे करू बा, याचं काय आहे. आता जर मी म्हणलं की बा 16.203% हा स्टँडर्ड पर्सेंटेज आहे. याची किंमत किती राजांना? बोला. 1/6. हे सगळ्यांना पाठ असायला पाहिजे. का कसं येते ते मी सांगते. कसं येणार बा? 16.203% किंमत 1/6 कशी आली? सर 3 एक छेदाचा पूर्णांक मध्ये गुणाकार 16 48. अंशाची बेरीज 16 48 आणि 2 किती राजांना? 50. 50 भागिले किती राजांना? 3 सर या चिन्हाचा अर्थ किती सांगितलं? आता सांगितलं 1 भागिले 100. 50 एक 50, 50 2 100. बाळ किती रे? 1/6. आलं की नाही बा? अरे हा या ना. म्हणजे मला जर कोणी विचारलं की मायबाप सांगा 16.203%च मिनिंग काय, अर्थ काय, गुणोत्तर मध्ये रूपांतर किती राजानो? 1/6. 1 भागिले 6. हा या ना. इथपर्यंत कोणाला डाऊट बाळा? 1% पण डाऊट नाही. आता सर याचा यूज कुठं केला तुम्ही? आहे ना. आता याचा यूज मी इथं काय करणार? आता काय यूज आहे? मी म्हणलं 83.103%ची किंमत काय? अरे हा ना. याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. तर तुम्ही परत तेच करणार गरजेनं. आता जे हुशार पोर आहे याच्याकडे धरून बघितलं तर मला एक सुचलं बाळ. काय सुचलं बाळ? 100 मायनस 16.203%. अरे ह्याला असं लिहू शकतो की नाही रे? अरे हा या ना. बघा 100 मधून 16 पेक्षा एक मोठी संख्या, 16 पेक्षा किंचित मोठी आहे. 17 पकडलं. 100 मधून 17 गेले किती राजानो? 83. याच्या दोघांचा फरक किती राजानो? 1 भागिले 3 ला 3. हे समान आहे बा. अरे आहे की नाही? आता बघा 100% म्हणजे किती राजानो? 100%चा गुणोत्तर किती राजानो? 1 असतो. काय असतो? 1. 100% म्हणजे 100 भागिले 100 याचा अर्थ किती बाळ? 1. अरे हा या ना. आता या 100%ची किंमत किती राजानो? 1. 16.203%ची किंमत मायबाप किती राजानो? 1/6. 6 1 6 6 मधून 1 गेलं किती राजानो? 5/6. अरे हा या ना. समजलं?
जर मला बोलायचं असेल सर 83.1/3% गुणोत्तर किती राजानो 1/7. कळालं? समजलं? थोडंफार समजलं असेल. आता पुढे जायचं असेल. आता थोडं मी पुढं कसं कसं रूपांतर होते बघ. जर मी म्हणलं 12.5%, 12.5% म्हणजे 12.5% सर गुणोत्तर काढायचं, तर तुम्ही किती राजानो म्हणणार 1/8. हे पाठ पाहिजे. तर तुम्ही एक्झामच्या याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये टिकाल ना. त्याचा यूज कसायचं का करायचं असं का लिहितोय याचं गुणोत्तर मध्ये रूपांतर करायची गरज काय. ज्यावेळेस प्रश्न घेईल त्यावेळेस ऑटोमॅटिक समजेल बाळा. आताच्या घडीला मला सांगा 12.5% म्हणजे किती राजानो 1/8 आणि 16.2/3% म्हणजे किती राजानो 1/6. पाठ पाहिजे. हे होऊन जाईल टक्का मी देईल. आता याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं तर तुम्ही काय करणार 12.5ला 12.5. अरे हा या ना या चिन्हाचा अर्थ होतो की 1/100. मायबाप समजलं. अरे हा या ना आता बघा हे दशमलक हटवायचं आहे. वर 10 गुणाकार केलं हे दशमलक घाटेल आणि खाली 10 गुणाकार केलं. काही डाऊट बाळ नाही. 25 5 125, 25 1 25, 25 चोक 100, 5 1 5, 5 2 10. सर 4 2 किती राहते 1/8. म्हणजे तुम्हाला कळालं की दशमलकचं म्हणजे दशमलकचं किंवा पर्सेंटेजचं रेशो मध्ये कन्वर्ट कसं करायचंय हे तुमच्या बुद्धीत पटलं असेल. हा या ना. आता जरा मला थोडं पुढे जायचं असेल. पुढे कसं जाणार बाळ. आता थोडस पुढं मी जर म्हणलं की बाळ 33.1/3% याचा मिनिंग काढायचा आहे, याचा गुणोत्तर अपूर्णांकामध्ये काढायचा आहे म्हणजे किती राजा 1/3. आता तुम्हाला एक पाठ आहे मॅक्झिमम पूर्ण पाठ आहे पण का सर आहे कसं आलंय तर तुम्ही काय म्हणाल सर बघा सिंपल आहे छेदाचा पूर्णांकामध्ये गुणाकार अंशासोबत बेरीज 33 त्रिक 99 किती राजा 100. अरे हा या ना भागिले 3 या चिन्हाचा अर्थ होतो मायबाप किती राजा 1/100. हे 100 कटले 100 आन्सर किती राजा 1/3. म्हणजे इथून पुढे तुम्ही बोलणार सर 33.1/3% किंमत किती राजानो 1/3. आता लिहिणार याला असं लिहिता येईल जर दशमलक मध्ये बोलायचं असेल तर 33 किती राजानो 33 एक दशमलक असं. दशमलक मध्ये मी बोलणार 33.33 आणि अपूर्णांक मध्ये बोलायचं असेल तर 33.1/3. याचा अपूर्णांक मध्ये याचा गुणोत्तर मध्ये रूपांतर केल्यानंतर किती किंमत येते 1/3. समजलं बा. थोडंफार समजलं असेल. काय डाऊट. अरे हा या ना काय डाऊट आहे. आता मी मला सांगा थोडं थोडं मी तुम्हाला आहे ना हे सांगतोय कसं कसं कन्वर्ट करायचं हे जरा मला करून दाखवा बरं. सिंपल क्वेश्चन विचारतोय. आता तुम्हाला जर विचारलं सर 34.5% किंमत काढा किती राजा ना 34% याची किंमत काढा. तुम्ही काय करणार सर सिंपल गोष्ट आहे 34.5 म्हणजे किती राजा 34 भागिले 34.5 भागिले किती राजा 100. वर 10 गुणाकार केलं खाली 10 गुणाकार केलं. हे दशमलक हे शून्य खाटलं म्हणजे वर 375 भागिले 1000 आहे. 25 1 25 किती उरला राजा मग बोला 12. 25 5 125, 25 चोक 100. 5 1 5, 5 3 15, 5 2 10 म्हणजे किती आलं वर 3 आहे खाली 4 2 किती राजा 8. म्हणजे इथून पुढे तुम्हाला पाठ पाहिजे सर 34% म्हणजे किती राजा 308. किती 308. पण मला माहित आहे काय हुशार पोर आहेत ते काय करणार बाळ असं नाही थोडं स्मार्ट अप्रोच लावणार. काय अप्रोच लावणार बाळ. आता बघा अप्रोच मध्ये काय करत पाहिजे सर याच्याकडे घरून बघा. याला मी असं नाही लिहू शकत राजानो सर 12.5चा किती पट आहे राजानो बोला 12.5चा किती राजानो 3 पट आहे. 12.36 आणि 10.5चा किती राजानो 3 पट म्हणजे 1.5 म्हणजे याचा 3 पट आहे. किती बाळ 3 पट. अरे हा या ना म्हणजे मी याला असं लिहू शकतो 3 गुणिले 12.5 बरोबर किती राजानो हे आता 3 ला 3 12.5% म्हणजे आता सांगितलं किती राजानो 1/8 म्हणजे 3 1 3 3/8 म्हणजे कॅल्क्युलेशन रेड्यूस झालं पा झालं की नाही. म्हणजे मला तुम्हाला किंमत काय माहित होती 12.5% म्हणजे किती राजानो 1/8. तर 34% विचारलं सर 12.5च्या किती पट आहे 3 पट आहे. किती पट राजानो 3 पट म्हणजे याची किंमत किती राजानो 308. इथपर्यंत कोणाला डाऊट बा. अरे हा या ना कळलं काय डाऊट. आता मला एवढं जर कळत असेल 100%चं गुणोत्तर किती राजानो 1. 100%चं किती 1. आता जर हे जर सगळं माहित असेल आहे ना सगळं जर माहित असेल तर थोडस मला दिमाग लावणार सर मला सांगा 112.5% किंमत करा बरं जरा पेन उचलला करा बरं 112.5.
आता दोन गोष्टी आहेत याला स्मार्ट अप्रोच. एक तर गरीबासारखं काय करणार राजानो, 112.5 भागिले किती राजानो 100. वर 10 न गुणाकार, खाली 10 न गुणाकार केलं, काही वाचलेलं येत नाही. हे शून्य कटले, पॉईंट कटलं. 25 एकर 25, 25 चोक 100, 25 पाचा 100. 25 चोक किती राजानो 100. 5 एक 5, 5 न 45, 5 दुनी 10. 9 छेद किती आला राजानो, 4 दुनी 8. किती आला आन्सर राजानो, बोला किती राजानो, 9/8. आता किती आलं बाळ, 9/8 आहे ना. आता किती आलं, 9/8. समजलं बाळ. आता बघा आन्सर किती आलं, 9/8. सिंपल. कळलं बा. अरे काय डाऊट, एकाला पण डाऊट नाही. ठीक. आता हे जर समजलं असेल, आता जे पोरं हुशार आहे ते कसं करणार, सर तुम्ही असं का करताय, 100 प्लस 12.5 केल्यानंतर काय बाच बिघडेल, काय बाच बिघडेल, या दोघांची बेरीज किती राजानो 112.5. 100% म्हणजे किती राजानो 12.5% म्हणजे किती राजानो 1/8. 8 एक 8, 8 आणि किती राजानो 9. 9/8 आलं की नाही माय बाप. अरे हा या ना, समजलं माय बाप. काय डाऊट, म्हणजे सर 112.5% किंमत किती राजानो 9/8. इथपर्यंत बोलणं तकलीफ असेल तर मला देणार. काय डाऊट बा. अरे हा या ना, समजलं. तुम्हाला एक गोष्ट ना मागच्या याच्यापासून शिकवलंय आहे ना. आता बघ, तुम्हाला फ्रेश गोष्ट शिकवतोय. आता तुम्हाला मागच्या वेळेस शिकवलं असेल, नाही शिकवलं असेल तर इथं शिकून घ्या. आता तुम्हाला कळालं सर दशमलकचं काय आहे, म्हणजे टक्केवारीचं गुणोत्तर मध्ये रूपांतर कसं करतं हे सगळ्यांना समजलं. जर मी उदाहरण म्हणलं सर 183.1/3% किंमत शोधा, तर तुम्ही आन्सर किती काढणार जेव्हा पटकन करा. सिंपल गोष्ट. आता तुम्हाला काय सांगितलं सर, याची फोड करणारा जेव्हा याला 100 प्लस किती राजा 83.1/3%. 100% म्हणजे किती राजा 83.1/3% म्हणजे किती राजा, आता सांगितलं 506. अरे हा घ्या ना, किती राजा 506. आता लिहून दिलं, कारण बघा 1/6 ची किंमत पापी लोक बोलत चला 16.2/3%. आता याच्या किती पट आहे, लगभग किती पट राजा 5 पट आहे, आणि 100% मॅच होते याच्या किती 5 पट आहे. हे 5 पट आहे, तर ह्यानं काय पाप केलं, याच्या पण 5 पट केलं राजा आहे ना 506. आता गुणाकार करा, 6 आणि 5 किती राजा 11. 11 किती 6. हे तुमचं आन्सर. कळलं बघ. अरे हा या ना, हे काल आता तुम्हाला काही गोष्टीचं किती राजा आता बघा, मी जर बोललं सर 1449 ही किंमत आहे, याचं 1% काढायचं. काय काढायचं राजानो 1%. लहान पोरासारखं करत बसू नका. सर 1% म्हणजे 1/100. कोणाचं 1449. हे 2 शून्य गेलं उजवीकडून 2 अंक बाद. किती राजा मग 14.49. पण पेपर मध्ये मला एवढा वेळ नाहीये. पेपर मध्ये मी स्मार्ट अप्रोच लावणार. सर 1% म्हणजे उजवीकडून डावीकडे किती अंकांतर पॉईंट, 2 अंकांतर पॉईंट. आता या संख्येचा 1% काढायचं, तर उजवीकडून डावीकडे किती राजा 1 अंकांतर पॉईंट. मग या संख्येची 1% म्हणजे 14 किती राजा 49. काय डाऊट, अरे काय डाऊट असेल तर सांगा. मग मला ओरली सांगा सर, मी म्हणलं सर 1569 या संख्येचं किती टक्के काढणार राजा 1%ची किंमत किती, किती राजा. आता बघा सर 2 अंकांतर पॉईंट दिलं, 2 अंकांतर पॉईंट म्हणजे 15.69. हे झालं तुमचं आन्सर 1%ची किंमत. पण पेपर मध्ये असं नाही विचारणार आहे ना. आता तुम्हाला हे जर कळालं असेल, आता बघा हे जर कळालं असेल, जर मी म्हणलं सर ही संख्या आहे 1400 किती राजा 40, ही संख्या आहे, या 1440 संख्या किती टक्क्याने वाढली राजा 10% वाढली. किती टक्क्याने 10%. सर संख्येचं किती राजा 10%. कोणत्याही संख्येचं 1% म्हणजे उजवीकडून डावीकडे किती अंकांतर पॉईंट 2. कोणत्याही संख्येचं 10% म्हणजे उजवीकडून डावीकडे किती अंकांतर पॉईंट राजा 1. सर या संख्येचं आता मला काय राजा 1440 होतं, या संख्येचं 10% काढायचं. किती राजा 10%. 10% म्हणजे उजवीकडून डावीकडे एक अंकांतर पॉईंट. 10%ची किंमत किती 144. 10%ची किंमत किती बा 144. आहे. आता 144 न वाढलं म्हणजे सर 1440 प्लस 144 किती झालं राजा 4, 8, 5 किती 1584. सिंपल क्वेश्चन विचारतात आहे ना. सर एक संख्या 10% वाढली, 5% वाढली, तर त्यावेळेस 10%ची किंमत करा, त्याच्यामध्ये बेरीज करा, आन्सर आहे. ठीक आहे, समजलं. म्हणजे तुम्हाला जर मी म्हणलोय की बाय बाप याचं सांगा 1560 या संख्येचं 10%ची किंमत किती बोल, किती राजा 156. म्हणजे तुम्ही काय केलात सर उजवीकडून डावीकडे एक अंकांतर पॉईंट. सर तुम्ही 1% 10% काय एक्झामिनर 1% 10% विचारेल ना, कदापि नाही विचारणार. तर काय विचारणार बा,
चल एक्झामिनर तर ही विचारणार नाही, आम्हाला माहित नाही काय विचारणार, पण एवढं तर माहित आहे की ही विचारणार. ठीक आहे बा, काय विचारणार मग? जर मी तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं की बाळ 1320 ही संख्या आहे, या संख्येचं किती राज्याला 12% काढायचं, किती राज्याला 12%ची किंमत काढायची, तर तुम्ही काय करणार सर? या 12% कडे घोरून बघितलं तर काय येणार राज्यानं? तर 10. 12% म्हणजे 10% प्लस 1% प्लस 1%. काय तकलीफ राजानो? कारण मला माहित आहे सर 10% आणि 1%ची किंमत माझा बाय आपका खेळ आहे की नाही बा? आता 10% म्हणजे उजवीकडून डावीकडे किती अंकांत राजानो? 1 म्हणजे किती राजानो? 132. अरे पापी लोक, हा या ना. आता पुढचं किती राजानो? 1% काढायचं. 1% म्हणजे उजवीकडून डावीकडे किती? 2 अंकांतर पॉईंट म्हणजे किती राजानो? 13.2. परत 1% काढायचं तर परत किती राजानो? 13.2. म्हणजे 2 2 4 दशमलव दशमलव 8 किती राजानो? 8. हे किती राजानो? 5. आन्सर किती झाला राजानो? 100. म्हणजे या संख्येचं 12% कसं किती सिंपल पद्धतीने काढलं बाळ? कळालं बाळ? अरे हा या ना, 12% काढू शकतो, सगळं काढू शकतोय. खेळ दिमागाचा आहे. जर क्वेश्चन थोडंसं ट्विस्ट केलं, जर मी म्हणलं की बाळ असं नाहीये, हे 1500 किती राजानो? 40 आहे. 1450 आहे. किती राजानो? 1450. या संख्येचं 18% किती? किती राजानो? 18%ची किंमत काढायची. किती टक्क्याची किंमत काढायची आहे? 18%. अरे पापी लोक, हा या ना. आता खेळ आहे. आता 18चा गुणाकार येत असेल तर बेल गुड. पुढे येईल 30, 32, 28 सगळं येईल. जर मी या संख्येचं म्हणलं, थोडंसं ट्विस्ट केलं क्वेश्चनला, की बाळ असं जर म्हणलं की 1200 किती राजानो? 1200 म्हणजे 1200 आहे. याचं किती टक्के काढायचं? 29%. किती टक्के काढायचं राजानो? 29. 29चा पाडा पाठ आहे बाळ? अरे पाठ आहे का? जर मी म्हणलं याला असं लिहू शकतो सर 29ला 10 प्लस 10 प्लस 10 मायनस 1 लिहिलं तर किती राजानो? 29 आलं. अरे पापी लोक, हा या ना. एक्झाम अप्रोच एकदम स्मार्ट पाहिजे. आता याचं 10% कोणी सांगणार राजानो? 120. अरे परत 10% काढा, परत 10% काढा, 3 वेळेस पिलं. सर या सगळ्यांची बेरीज किती राजानो? 360. मग अप्रोच किती सिंपल आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन किती सिंपल करतो हे बघा. शिकण्याचा अर्थ हे काय? पर्सेंटेज शिकण्यासाठी कला पाहिजे. नसतं गुणाकार विषयांना येणार नाही पर्सेंटेज आहे ना. क्वेश्चन माहिती मला माहिती आहे 10 10 10 किंमत काढली. किती काढली राजानो? 10. ठीक आहे मग. आता बघा या 10 10 10 3%ची किंमत किती राजानो? 360. आता मला सांगायचं 1% काढून टाका. 1% म्हणजे किती राजानो? 2 अंकांतर पॉईंट म्हणजे किती? 12. म्हणजे 60 मधून 12 केले 348. आन्सर सांगा राजानो. म्हणजे सर 1200चं जर मला जर 29% काढायचं असेल तर मी किती सिंपल पद्धतीने काढणार राजानो? 348. कळालं बा? अरे कळालं की नाही? समजलं मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय बा? कळालं? कोणत्याही संख्येचं 1% म्हणजे सर किती अंकांतर पॉईंट राजानो? 2. आणि कोणत्याही संख्येचं 10% म्हणजे किती अंकांतर पॉईंट? 1. समजलं बा? काय डाऊट? आता मला सांगा, जर हे जर समजलं असेल, हे जर समजलं असेल तर थोडस लेवल वाढवतोय. लेवल कसं करणार बा? ठीक आहे बा? ठीक. आता हे क्वेश्चन करून दाखवा. क्वेश्चन नंबर 1. जर मी क्वेश्चन सिंपल विचारलं की 240 2440 या संख्येचं किती राजानो? 32% काढायचं. किती राजानो? 32%. किती टक्के काढायचंय? 32%. अप्रोच एकदम अशी लावायची सुंदर. पेन पेपर उचलायचं, आन्सर काढायचं. पण मी ज्या पद्धतीने सांगितलंय त्याच पद्धतीने काढायचंय. आलतू फालतू मेथड लावलं तर घरी येऊन आहे ना झोडपून काढायला भेटेल. ठीक आहे? सिंपल पद्धत करा, जास्त दूर जायचं नाही. आपल्याला पण पेन उचलायचं आहे. सावकार नाही तुम्ही गावचे. बॅकग्राऊंड चेंज करू का ऑनलाईन वाले? आता बघा या 32%ला मी घोरून बघितलं. मनातल्या मनात दिलं 10%, 10%, 10% आणि किती राजा? 2%. म्हणजे किती झालं राजा? 32. आता याचं 10% म्हणजे कोण सांगणार राजा? 200. याचं 10% म्हणजे किती राजा? 10% म्हणजे 200. 1%ची किंमत सांगा बोल चला. 1% म्हणजे किती राजा? अरे 1%ची किंमत किती राजा? 24.4. परत 1% कारण 2% म्हणजे हे 2 आहे. या 2ला मी काय लिहिणार? 1 प्लस 1. 1%ची किंमत 24.4. आणखी 1% 24.4. आता मला सांगा बेरीज जर बाकी सगळ्यांना येत असेल, एवढं तर खालच्या तळागाळात जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही रेल्वे आणि एसएससी जीडीची तयारी करत असेल तर तुम्हाला बेरीज बाकी तरी यायला पाहिजे. बाकी सगळं सांगून दिले. कारण मला समोर सर 32 सापडा मला पाठ आहे का? एक्झाम मध्ये तुम्ही असं करणार आहे का? सर याचा 244 चा किती राजा? 32% म्हणजे 32 भागिले 100 हे शून्य केलं. आता 32 न गुणाकार करत बसणार का बा? एवढा अप्रोच नाही. दुसरी मेथड तर दे ना. युनिट डिजिट आहे, अंकाची बेरीज आहे, बाकी आहे ते नंतर आहे. अगोदर कॅल्क्युलेशन शिका. मी कॅल्क्युलेशन शिकवायला आले.
आता बघा यांची बेरीज करायचं इथं पॉईंटला 8 ला 8, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20 ला 0, हचायले 2, 4 3 12, 4 चौक 16 2, 18 ला 8, हचायला 1, हे 6 कितीला जमा 980.8. आलं बाळ किती सिंपल आहे. कोणत्याही संख्येचं 32% काढायची कला आली बाळ. अरे हा या ना काल कोणत्याही संख्येच्या टक्केवारी काढू शकतो बाळ. 1% आणि 10% याच्यावरच सगळं गणित आहे. पण तुम्ही ज्या लेवलची तयार आता तुम्ही सीडीएस किंवा सीजीएल यांची तयारी नाही करत आहात आहे ना. यांची तयारी केली असतं तर मी त्या लेवलला तुम्हाला शिकवलं असतो कारण की शिकवलं नसतं. मी डायरेक्ट असं शिकवलं असतं ठीक आहे बा. पण मला माहित आहे तुम्ही ज्या लेवलची एक्झामची तयारी करतात तर तुमच्यासाठी हे ठीक आहे. काल अप्रोच कळाली बाळ सिंपल आहे. तुम्हाला गुणाकार बिनाकार करायचे नाही सर. 10% बेरीज करत जायचं सिंपल. कळलं पटलं बुद्धीत. अरे कळलं की नाही. आता बघा ठीक हा ठीक हे 2 2 6 1 खर्च एक किती 7 ठीक. आता बघा हा आता बघा मी काय करतो. आता एक क्वेश्चन विचारलं होतं बघा. एक क्वेश्चन विचारलेलं बघा 1490 आहे. याचा किती राजांनो 39% विचार दिला जन्म 39%. याची किंमत काढा. सिंपल क्वेश्चन. तुम्हाला असं नाही सिम्प्लिफिकेशन मध्ये असं देणार 2-3 ची बेरीज करायची आहे. काय करणार राजांनो सर 1490 चा किती राजांनो 39% विचारलं. तर तुम्ही भजन करणार गुणाकार बिनाकार करणार राजांनो नाही. काय करणार मला सांगा. या 39 ला काय दिसल्यानंतर काय राजांनो 10 10 10 10 आणि किती राजांनो 1 मायनस झालं 39 बघ. अरे हा या ना काल आता याचं 10% म्हणजे सांगा राजांनो 10% म्हणजे किती राजांनो 149 149 149 149 मायनस किती राजा 1%. कोणत्याही संख्येचा 1% म्हणजे किती राजा उजवीकडून डावीकडे किती अंतर पॉईंट किती राजा. अगोदर यांची बेरीज करून घ्या. नंतर वजा करा. 9 चौक 36 ला 6 चले 4 चौक 16 16 3 19 ला 1 किती राजा 5 म्हणजे 596. 40% विचारलं तर किती राजा 596. पण मला 39% विचारले 1% वजा करायचं 1%ची किंमत किती राजा 14.9. आता हातचा घेतलं तर 10 मधून 9 गेलं किती राजा 1. इथं 5 म्हणून 4 गेलं किती राजा 1. इथं 8 म्हणजे किती राजा 581 पॉईंट किती राजा काल किती सिंपल मेथड आहे. गुणाकार करायची गरज आहे. फक्त बेरीज एकदम स्पीड न करायचं. काल जर कोणत्याही संख्येचं 10% आणि 1% काढता येत असेल तर बाकी सगळं करू शकतो. काल बा अरे हा या ना शिकला थोडंफार काही अप्रोच. आता बघा काही हुशार पोर आहे. हे झालं करू. आता बघा थोडस पुढे जातोय थोडस. आता मी विचारलंय की बा 1640 या संख्येचं 49% विचारले. काय विचारले राजांनो 49% किती. दिसू लागले का बॅकग्राऊंड चेंज करू. मोबाईल नव्हता हा. आता इथं काय मूर्खपणा काय बघा बघ. आता 90% पोरं काय करणार सर 10 10 10 काढणार आहे. हे सर आहे हे मेथड काही वाईट नाही. पण मला माहित आहे सर मी ह्यांना असं नाही लिहू शकत. पापी लोक 50-1 अरे लिहू शकतो की नाही. 49 ला 50-1 नाही लिहू शकत. एवढी बुद्धी काय घायल झाली. मला सांगा 50% म्हणजे कोणत्याही संख्येचा 50% म्हणजे किती राजा 50% म्हणजे काय राजा निम्म 50 भागिले 100 म्हणजे काय राजा 50%ची किंमत किती राजा 1/2. राज बा 50% म्हणजे किती राजा 1/2. या संख्येचं अगोदर 50% म्हणजे काय निम्म किती राजा सर 16चा निम्म किती राजा 8 4चा निम्म किती राजा 2 म्हणजे किती आलं 820. याचा निम्म याचा 50% म्हणजे अर्ध याचा अर्ध किती राजा 1640 अर्ध किती 820 मायनस 1% 1% सांगा राजा 16 पॉईंट. अरे याच्यापेक्षा सोपा आहे बा. अरे आहे की नाही 49% असं जर विचारलं तर थोडस बुद्धी करा. कॅल्क्युलेशन स्मार्ट करायचं आहे. सर 10 म्हणून 4 गेलं किती राजा आता बोला 6. इथं किती राजा 9 म्हणून 6 गेलं 3. इथं 1 आहे 11 मधून 1 गेलं किती राजा हातचा घेतला 11 मधून 1 गेलं किती 9 हे 7 किती राजा 793.6. कळालं. काल 49% काढायचं असेल तर 50% म्हणजे अर्ध मायनस 1%. समजलं की तुम्ही या याच्यामध्ये एवढं शिकलात तर 1% कसं काढायचं आणि 50% कसं काढायचं. समजलं. काल काय डाऊट बा करू कोणाला डाऊट आहे. वजन केलं नाही एक म्हणून गेलं शोध 803 पॉईंट किती राजा 6. ठीक आहे. आता बघा हे झालं बघ वजबाकी तुम्ही करून घ्या एवढं तर तुम्ही गदे नाही. आता बघा
आता हे जर शिकलं तर बघा, मी एक तुम्हाला नोट लिहून देणार आहे. हे नोट तुमच्या नोटबुक मध्ये पाहिजे. एक्सचा वाय टक्के, एक्सचा किती राजानो वाय टक्के बरोबर आहे वायचा एक्स टक्के. किती राजानो वायचा एक्स तुमच्या एक्सचा वाय टक्के बरोबर काय राजानो वायचा एक्स. हे का लिहिलंय, त्याच्या मागे उद्देश काय? कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन मध्ये 2 क्वेश्चन विचारतात तुम्हाला विथ एसएससी जीडी, विथ एसएससी म्हणजे एसएससी जीडी आणि तुम्हाला रेल्वेला सिम्प्लिफिकेशन वर 2 क्वेश्चन फिक्स आहे ना. 2 क्वेश्चन 4 मार्क तुमचे गट आहे सिम्प्लिफिकेशन, याच्यावर क्वेश्चन विचारतात. आता तुम्हाला काय विचारलं सर 50 चा 32% विचारलं, याचं किंमत विचार. आता बघा, जो वर्ग डायरेक्ट केलं तो हुशार आहे ना. तुम्हाला माहित आहे सर एक्सचा वाय टक्के बरोबर वायचा एक्स टक्के. आता जर तुम्ही एवढे तर हुशार आहे सर 32 ला इकडे लिहिलं आणि 50% म्हणजे 50% असं विषय बरोबर बा. अरे उलट लिहिलं काय बिघडलं, 6 तो गुणाकार म्हणजे 50 चा 32% काढण्याच्या ऐवजी मी 32 चा 50% काढलं तर काय बात बिघडेल. अरे हा या ना, समजलं बा. आता मला सांगा 50% म्हणजे किती राजा बोल चला. 50% म्हणजे कोणत्याही संख्येचा 50% म्हणजे अर्धी किंमत, म्हणजे याचा 50% काढायचंय. काय काढायचं राजानो 50% काढायचंय. काय काढायचंय 50. आता 32 चा 50% म्हणजे किती राजानो 16. समजलं बा. अरे हा या ना, हे नोट कधी यूज होणार अशा ठिकाणी. जर मला 50 चा 32% विचारलं तर मी नाही, मला गरज नाही सर, मी 32 चा 50% काढेल. कळलं बा. म्हणजे 32 चा 50% कोणत्याही संख्येचं 50% म्हणजे किती राजानो अर्ध, म्हणजे 32 अर्ध किती राजानो 16. कळलं. आशा करतो की हे नोट तुम्हाला समजली असेल. त्याच्यावर 1-2 क्वेश्चन करा. क्वेश्चन कसे विचारतात करू, लिहून घ्यायचं लिहून घ्या. उदाहरण लिहून घ्या वर नोट, खाली उदाहरण लिहून घ्या आहे ना. एक्झाम्पल लिहून घ्या. एक कामाला एक छोट्या छोट्या गोष्टी आहे सिंपल, ज्यांना लिहायचे ते बेसिक वाला कुठे गेलो माझे बघितलं माझा हिरो आहे त्यांची बेसिक शिकवून कशी येत. झालं, अरे झालं की नाही आता बघ हे संपलं. आता बघा एक क्वेश्चन करून दाखवून जर जर समजलं असेल तर मी विचारलं बा, एक क्वेश्चन करा बरं. 40 चा 64% प्लस 50 चा 52% त्याची किंमत पेन उचला. आता बघ खेळ इथं जर प्लसचा जर किती आहे ना 50 चा 52% म्हणजे याला असं लिहू शकतो 52 चा किती राजा 50% आहे ना. 50% 50% म्हणजे सर कोणत्याही संख्येचा 50% म्हणजे निम्म. 52 चं निम्म मायबाप किती राहील 26. इथपर्यंत याचा आन्सर आपल्याला, याचा आन्सर आला राजानो कुठे इथं इथं खेळ इथं आहे. याला मी उलट लिहू शकतो राजानो 64 चा राजानो 55. अरे काय बा आहे ना, काय केलं त्या लवकर लवकर या. कसं बसलो पुढे बसायचं पुढे बस. हा आता बस 64 किती विचारले राजा 40%. 64 40% 7 करून द्या ना गुणाकार. आता 40% तुम्ही बेसिक न जायत तर बेसिक न जा. आता याचा 10% 10% 10% असेल केलं तर काही प्रॉब्लेम. आता जो हुशार पोर आहे सर 20%ची किंमत किती राजा जनक पाठ आहे किती राजा 1/5. 20%ची किंमत 1/5 आहे तर 40%ची किंमत किती राजा 2/5. आता 64 किती राजा 2/5 करू शकतो बा. अरे हा या ना करू शकतो काय आऊट नाही. चला आता याला गुणाकार करा 5 1 5 5 1 5 5 2 10 पंच्याहत्तर 40. आता बघा 4 1 8 2 16 6 हाताला 1 5 2 24 आणि किती राजा 25 प्लस किती राजा 26. आता बेरीज करताना पूर्णांक पूर्णांकची बेरीज 25 आणि 26 किती राजा 51 आहे ना. 0.6 ला 0.6 हे तुमचा आन्सर.
कळालं नाही बाब? समजलं? कळालं? असं करू शकता. खेळ तुमचा आहे. तर बेसिक न पण जाऊ शकता, तुम्ही ट्रिक न पण जाऊ शकता, तुमच्या परीनं तुम्ही खेळू शकता. ठीक आहे, समजलं असेल आशा करतोय. नेक्स्ट चलू बा. आता बघा, हा बस बस. आता तुम्हाला जर मी विचारलं की बाबा 10% तर ओरिजिन काढू शकतो बा. 10% बा, 10% म्हणजे सरळ बघा, गुणोत्तर पर्सेंटेजचा गुणोत्तर मध्ये करायचं. 10 ला 10 लिहिलं बा. अरे हा या ना, या चिन्हाचा अर्थ किती राजा? 1/100. किती बा? 1/100. हे शून्य गेलं, हे शून्य गेलं. आता बोलायचं असेल तर 1 किती राजा? 10. आणि तुला डाऊट असेल तर बोला, बिलकुल नाही. जर मी विचारलं की मायबाप 20%, 20% म्हणजे किती बोलणार राजानो? बोला. 20 किती राजानो? 100. आहे ना, आहे ना. सर पर्सेंटेजचं गुणोत्तर मध्ये करताना सर भागिले 100 करणार. हे शून्य गेलं, हे शून्य. बे 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 पंचे 10. म्हणजे तुम्हाला जर कधी विचारलं झोपेत जगत मारलं सर 20%ची किंमत किती राजानो? 105. काल पर्सेंटेजचं रेशिओ मध्ये करताना भागिले 100 करणार, एवढं तर समजायला पाहिजे. ठीक आहे. मी एक विचारलं की बाळ 25%ची किंमत काढणार. किती राजानो? 25%. तर तुम्ही काय करणार राजानो? 25 ला 25 टक्केचा अर्थ तो भागिले 100. 25 एक 25, 25 चोक 100. म्हणजे किती आला राजानो? 1/4. उद्या चालून तुम्हाला माहित पाहिजे सर 25%ची किंमत किती राजानो? 104. काल एक तकलीफ बाळ. पण मी विचारलं काय स्टँडर्ड पर्सेंटेज जरा खतरनाक आहे. 14.207%. हा या ना, किती राजानो? 14.207. आता याला सर अपूर्णांकामध्ये कन्वर्ट कसं करायचं? अपूर्णांकामध्ये कन्वर्ट कसं करायचं? आता बघा सर, छेदाचा पूर्णांक मध्ये गुणाकार, अंशासोबत बेरीज. 14×7 = 98. 98 2 किती राजानो? 100. भागिले 7 ला 7. या चिन्हाचा अर्थ कोणी सांगेल बा? 1/100. 100 कटलं म्हणजे किती राजानो? 1/7. काल म्हणजे 14.207%ची किंमत जर विचारलं तर किती येणार बा? 1/7. इथपर्यंत कोणाला डाऊट बा? अरे हा या ना, म्हणजे तुम्हाला पर्सेंटेजचं रेशिओ मध्ये करता येते, भागिले काय करणार बा? 100. अरे हा या ना, काय डाऊट? आता एवढं जर कळालं असेल, काही स्टँडर्ड पर्सेंटेज आहे, काही स्टँडर्ड पर्सेंटेज आहे. जर मी तुम्हाला जर असं विचारलं की बा 28.407, तर तुम्ही काय म्हणणार? अरे काय म्हणणार? कधी कधी असं विचारेल, कारण तुम्ही ज्या एक्झामची तयारी करता तिथं स्टँडर्ड पर्सेंटेज विचारतात. आताच शिकलो सर, तुम्ही कशाला आम्हाला खेळवताय? सर 14.207%ची किंमत पाठ झाली. किती राजानो? बोला किती? 1/7. किती बा? 1/7. याचा लगभग किती पट आहे राजानो? 2 पट आहे. किती पट आहे? 2 पट. त्यानं काय कॉप केलं? याचा पण 2 पट करा म्हणजे किती राजानो? 207. अरे हा या ना, कळलं बा? सर 14.207%ची किंमत जर 1/7 असेल, सर 28.407 विचारले तर आपलं काय राजानो? दुप्पट करायचं. याला 2 ना, याला 2 न गुणाकार केल्यानंतर सर 207. कळालं? समजलं मी काय म्हणतोय ते? हा या ना. आता काही स्टँडर्ड पर्सेंटेज आहे, एवढं तर कळालं सर पर्सेंटेजचं रेशिओ मध्ये कसं कन्वर्ट करायचं. जर मी विचारलं, आता उलट विचार, 2 याचं काय करा? पर्सेंटेज मध्ये रूपांतर करा. कशामध्ये राजानो? पर्सेंटेज. आतापर्यंत शिकला पर्सेंटेजचं म्हणजे शेकडेवारीचं गुणोत्तर मध्ये करताना भागिले 100 करणार, आणि गुणोत्तरचं पर्सेंटेज मध्ये करताना कितीने गुणाकार करणार राजानो? 100. अरे हा या ना, लहानपणापासून शिकला असेल, ही मोठी गोष्ट नाही. बे पंचे 10 शून्य. 20 दोन्ही किती राजानो? 40. म्हणजे 2/5%ची 2/5ची किंमत किती राजानो? 40%. हा या ना, आता हे शिकला तुम्ही. आता बघा हे रब करू. आता मला जर बोलायचं असेल की बा 203 याचं सर काय करायचं राजानो? पर्सेंटेज रूपांतर करायचं. तर तुम्ही काय म्हणणार सर? एवढं चिंतीचं क्वेश्चन. 203 ला 203 किती न गुणाकार करणार जाऊ? किती राजानो? अरे हा या ना, कितीचे? आता मला सांगा या दोघांचा गुणाकार किती? 200. 200 भागिले किती राजानो? 3. 3 1 3, 3 सन 18. किती उरलं राजानो? 3 सन 18.6. झालं बा? कळालं? काय डाऊट आहे? अरे काय डाऊट आहे? म्हणजे तुम्ही काय शिकलात? पर्सेंटेजचं रेशिओ मध्ये करताना भागिले 100 आणि रेशिओचं पर्सेंटेज मध्ये करताना गुणिले 100. या दोन गोष्टी कळाल्या बाळा? काही डाऊट? काही तकलीफ? कोणाला डाऊट नाही? कळालं? एवढं तर करू शकता. मी डायरेक्ट क्वेश्चन वर जाऊ? अरे जाऊ शकतो की नाही? आहे ना. आता दुसरी गोष्ट सांगतो. आता मला सांगायचं, एखादी संख्या 20%नी वाढली. किती राजांनो? 20%नी वाढली. 20%नी वाढली तर मी बोलायचं असेल, म्हणजे मी म्हणलं समजा ती संख्या 100 होती. कितीने वाढली बाळ? 20%. म्हणजे 20 न वाढणार. नवीन संख्या किती राजांनो? 120. हा या ना, असं पण बोलू शकतोय. 20%नी वाढली म्हणजे सर 100 किती झाली? 120. कोणाला तकलीफ बाळ?
पण जे स्मार्ट पोर आहेत ते आतापर्यंत पाठ केले सर, जे पर्सेंटेजचं रेशो मध्ये जे दिलात ते काय कीर्तन करण्यासाठी दिले का बाळ? नाही सर. 20% किंमत किती बाळ? 1/5. म्हणजे 5 वर 1 रुपये वाढलं म्हणजे मी म्हणू शकतोय 5 रुपयाची किंमत किती झाली जमा? 6 आहे ना. मी म्हणू शकतोय सर 20% म्हणजे 100 वर 20 वाढली, किंवा याचा दुसरा अर्थ गुणोत्तर मध्ये जर बोलायचं असेल 20% म्हणजे 1/5. सर 5 वर 1 रुपये वाढलं म्हणजे 5 किती झाला जमा? 6. ठीक आहे. आता तुम्हाला दरवर्षी कशावर क्वेश्चन विचारतोय? जनसंख्या किंवा लोकसंख्येवर विचारते की नाही? हे सीटवर म्हणजे सगळं मिळेल. जर मी म्हटलं हे माझं छोटंसं गाव आहे की नाही राजानो? हे छोटंसं गाव आहे ना. या गावची लोकसंख्या दरवर्षी किती राजानो? 20%, 25% वाढते. किती राजानो? 25%. किती टक्क्यांनी वाढते? 25%. आता तुम्हाला माहित आहे 25% म्हणजे सर 25% म्हणजे किती राजानो? 1/4. 25% म्हणजे किती? 1/4. 4 वर 1 वाढली दरवर्षी किती टक्क्यांनी वाढते राजानो? आज 4 आहे तर उद्या दुसऱ्या दिवशी किती राजानो? आज 4 होते गावची लोकसंख्या, किती होणार राजानो? 5 होणार आहे. ज्या तरीकनं तुम्हाला रेशो न करायचं. कळालं? काही डाऊट असेल तर मला सांगा. ठीक आहे. आता बघा एक क्वेश्चन आहे तर तुम्हाला क्वेश्चन करायचंय. आता मी क्वेश्चनवर येतोय. आता बघा एक क्वेश्चन छोटीशी आहे, एक छोटासा क्वेश्चन घ्या आहे ना. एक संख्या किती राजानो? 1400. किती राजानो? 1400 संख्या आहे. हिला जर मी 25% वाढलं, किती राजानो? 25% वाढवलं तर नवीन संख्या किती? एक संख्या किती राजानो? 1400. संख्या किती राजानो? 1400. ते किती टक्क्यांनी वाढली राजानो? 25%. तर नवीन तयार होणारी संख्या शोधा. तर किती राजानो? किती? 27. आता बघा दोन पद्धतीने करणार. एक तर याचा 25% काढणार, नाही तर हुशार पोरं काय करणार? बाळा इकडे लक्ष द्या. हे बघा इकडे लक्ष द्या. 1400 संख्या किती टक्क्यांनी वाढते राजानो? 25%. 25%ची किंमत डायरेक्ट सांगा. 1/4. 4 1 4, 4 त्रिकम 12, 4 पंचे 20. हे संख्या कितीने वाढली राजानो? 350. 1400 350 म्हणजे किती राजानो? 1750. कळालं बाळा? अरे हा घ्या ना. म्हणू शकतो. काय डाऊट आहे? अरे काय डाऊट असेल तर बोला. काय डाऊट आहे? नाही. तर मला दुसऱ्या वेळेला जर बोलायचं असेल याच एक संख्या किती राजानो? 3000 आहे. किती राजानो? 3000 आहे ना. 3000. आता मला एका व्यक्तीचा आता मासिक पगार किती राजानो? 3000 आहे. किती राजानो? 3000 आहे ना. दिवाळीच्या बोनसमुळे, दिवाळीच्या कामामुळे त्याचा पगार किती राजानो? आता वाढून किती झालं राजानो? बोला. 3600 आहे ना. किती झालं बाळ? 3600. किती झालं राजानो? होता किती पगार आज? 3000. वाढून किती झालं? 3600. तर पगार किती टक्क्यांनी वाढला? हा सिंपल क्वेश्चन विचारला. किती राजानो? आता बघा कसं करणार हे तुमच्यावर आहे. आता बघा दोन पद्धतीने करू शकतो. पगार कितीने वाढला राजानो? 600 ने वाढलं. किती वाढलं? 600. निव्वळ पगार 3000चा 3600 म्हणजे 600. किती वर राजानो? 3000. कितीला गुणाकार करू? हे 2 शून्य गेलं, हे 2 शून्य, हे शून्य, हे शून्य. 3 1 3, 3 2 6 म्हणजे किती टक्क्यांनी वाढला राजानो? 20%. म्हणजे हुशार पोर आहे. तुम्ही या क्लासला आलं म्हणजे या क्लासची काही जिम्मेदारी आहे. म्हणजे हे शून्य केलं, हे शून्य केलं. काटू शकतो बा. काही पाप केलं नाही. 3 1 3, हे 2 शून्य, 2 शून्य. 3 1 3, 3 2 6, हे शून्यला शून्य. म्हणजे 100चं किती झालं बाळा? 120. म्हणजे पगार किती टक्क्यांनी वाढला राजानो? 20%. म्हणजे ह्याच्यात काय केलं मी? या क्वेश्चन मध्ये शिकण्यासारखं काय होतं? जे काही मूळ किंमत असेल, मूळ पगार असो, मूळ किंमत असो, जे काय असेल, मूळ जे काही असेल ते हमेशा किती बनवण्याचा प्रयत्न करा? 100. काय बनवण्याचा प्रयत्न करा? 100. का? जर मी म्हणलं 100चं किती झालं बाळ? 107. कितीने वाढलं बाळ? आहे ना. जर पगार जर 100 असेल, 97 झाला, किती टक्क्यानं कमी झाला? जर मी म्हणलं 100चा पगार 27 झाला, 80चा पगार 27 झाला, किती टक्क्याने वाढलं? बघा इथं सांगण्यामागं उद्देश सर ज्या वेळेस मूळ बेसिक 100 असेल, कारण आपण शेकडेवारी शिकतोय. काय शिकतोय? शेकडेवारी. म्हणजे शेकडावर किती, 100 वर किती. इथं 100 आहे का बाळ? म्हणजे इथं 100 नाही तर मी डायरेक्ट सांगू शकत नाही. तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आलं बा? समजलं मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय? की बेस हमेशा, मूळ किंमत हमेशा 100 बनवण्याचा प्रयत्न करा. या क्वेश्चन मध्ये 3000 होतं, 3600 झालं. किती झालं मॅडम? 3600. याला 100 बनवण्याचा प्रयत्न केला, 3 न काटलं, याला 3 न काटलं, एक शून्य गेलं, एक शून्य गायब केलं. 100च 120 म्हणजे किती राजा? ठीक आहे बा. आता जर मला बोलायचं असेल थोडस स्मार्ट वेने गेलं, हे झालं ना. बरोबर. अरे हा या ना. काय डाऊट? तर माझा आजचा पगार 4500 आहे. उद्या किती राजा? दुसऱ्या वर्षी 6300 रुपये झालं. तर माझा पगार किती टक्क्याने वाढलं? सिंपल क्वेश्चन आहे. तर तुम्ही काय करणार? सर घासत बसणार आहे का? ना. मी थोडंसं अप्रोच लावणार. सर इथं शेवटी 2 शून्य आहे. तर मला माहित आहे मी 100 बनवू शकतो. याला कशाने काटलं राजानो? 9 5 45. 9 1 9 9 7 63. अरे पापी लोक हा या ना.
आता बघा 5 1 5 डबल 0, 5 1 5 किती राजा 5 2 10 किती राजा पाऊण 24 किती राजा पाऊण 24. आता बघा 5 1 5 डबल 0, 5 1 5 2 उरलं पाऊण 24. म्हणजे आज पगार किती राजा 100. सर किती झालं 140. किती टक्के वाढलं पगार राजा आलं बा. म्हणजे बेस हमेशा काय बनण्याचा प्रयत्न करा राजा 100. काय बनण्याचा प्रयत्न करा ना 100. कळालं. अप्रोच कसं लावायचं. वन लाईनर क्वेश्चन आला तर असे क्वेश्चन करणार. आता वन लाईनर क्वेश्चन कसे कसे येतात. आता मी हे रब करतोय. आता डायरेक्ट क्वेश्चन वर जातोय. आशा करतोय की तुम्हाला पर्सेंटेजचं रेशिओ मध्ये कसं करायचं आणि रेशिओचं पर्सेंटेज मध्ये कसं करायचं हे तुम्हाला शिकला. ठीक आहे बा. आहे ना. आता बाकी क्वेश्चन मध्ये शिकला आहे ना. शिकाल. दिसते काय. अरे दिसते का. चला आता बघा. आता रेशोचं पर्सेंटेज मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी तुम्हाला शिकायला पाहिजे. 1/2 म्हणजे किती राजा 50%. 1/3 म्हणजे किती राजा 33.33% किंवा 33 पुन्हा 1/5 म्हणजे किती राजा 20%. 4/5 म्हणजे किती राजा 80%. कसं 1/5 ची किंमत 20% आहे. याला 4 ला गुणाकार केलं. याला 4 ला गुणाकार केल्यानंतर किती राजा 80. 1/10 म्हणजे किती राजा 10%. 2/5 म्हणजे किती राजा 40%. हे पूर्ण टेबल दिले. टेबल तुमच्या सीट मध्ये असेल. आपलं कॉपी करायचं आणि फक्त नजर एकदा गो थ्रू जा. ठीक आहे बघ. आता याच्यावर क्वेश्चन कसे आहे. क्वेश्चन बघा. क्वेश्चन महत्वाचे. एक नंबर क्वेश्चन बघा. हे टेबल आहे. हे टेबल तुम्हाला पाठ करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 करा. उचला पेन. सिंपल क्वेश्चन विचारलेलं क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता बघा 4.8 वाले इकडे लक्ष द्या. हे किती राजा 50,000 आहे. 50,000ला 50,000 लिहिलं आहे ना. काय तकलीफ. आता आहे 7 अर्थ होतो राजा गुणाकार. 120% म्हणजे किती राजा 120 भागिले 100. आलं तर बेसिक न जा. गुणिले 100ला गुणिले 0.08%. 0.08%चा अर्थ होतो राजा भागिले 100. बघा हे 2 शून्य गेलं. हे 2 शून्य गेलं. हे 2 शून्य गेलं. हा 2 शून्य काटू शकतो मग. काय डाऊट. बघा हा शून्य हटला. 1 पॉईंट इथं जाऊन इथं झाला. ठीक आहे. पुढे गेला राजा 1 पॉईंट इकडे शिफ्ट झाला. एवढं समजलं मग. आता 12 पंचे 60 गुणिले 0 पॉईंट किती राजा 8. 1 पॉईंट शिफ्ट झाला. हा पॉईंट कट झाला. 0 सोबत पॉईंट कटू शकतो. 8 सण 48. आन्सर किती राजा 48. कोणता ऑप्शन राजा सिंपल होता क्वेश्चन. विचारलेला प्रिव्हियस क्वेश्चन आहे. एवढं तर करायला लागायला पाहिजे. बेसिक क्वेश्चन आहे. एकदम बेसिक तळागाळापासून उचलू लागले. याच्यापेक्षा सोपं काही नाही. एकदम डाऊन. सर बोलिए. वो ये इसके बारे में पेमेंट के बारे में वो जो पेमेंट मेरा आईडी ये हो गया तो आया कि नहीं. हाँ आया.
वो क्यों नहीं आ रहा है? परचेज करेंगे। हाँ, आप क्या अकाउंट निकाल? कब तक नहीं आएगा सर? 2 दिन हो गए ना सर, आप लाइव का भी ऑप्शन नहीं, लाइव जाने का ऑप्शन भी नहीं पे वही नहीं रहे ना, आप बताएं ना, वो बताएंगे आप बोले तो सर मैं क्लास में हूँ, थोड़ी देर में बोला ठीक है। हा बा इकडे हा कार आता दुसऱ्या मेन जण जाऊ शकतो, पण हे बेस्ट आहे. तुम्ही किचकट नका जाऊ, आपापलं गरीबासारखं जे आहे ते जाऊ. ठीक आहे बघा, हे सिंपल क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन हा एक क्वेश्चन आहे, उचला बघे. जास्त फास्ट होत असेल तर सांगत चला, जर स्लो जायचं असेल तर स्लो पण सांगा. सोपे क्वेश्चन आहे त्याच्यामुळे फास्ट चालेल. झालं का? आतापर्यंत आन्सर यायला पाहिजे. किती नाही? 11 पाहिजे. 11 11:55. हा नशा करून आला तर बघा काय म्हणला, 3800 ला 3800, 3800 ला 3800, 7 राजानं गुणाकार, 25 भागिले किती राजानं 9 है ना, 7 होतो गुणाकार, 25 15 ला 15, 15% म्हणजे 15 भागिले 100. कोणाचा 6, 18% म्हणजे 18 भागिले 100. इथपर्यंत कोणाला तकलीफ असेल तर मला सांगा. काही नाही केलं, जसं दिले तसं उतरवून द्यायचं. हे 2 शून्य केलं, हे 2 शून्य काढलं. 25 एक 25, 25 चोक 100, 9 एक 9, 9 दोन्ही 18, बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे, बे एक बे, बेन्नम 18, 19 वर राहिलं आणि गुणले किती राजानं 15 आहे ना. 9 5 45, 45 ला किती राजानं 5, शेवटी 5 यायला पाहिजे. शेवटी 5 इथं नाही, तिथं नाही. या दोन पैकी एक आहे. मग मी बघितलं सरी संख्या 3 च्या पटीत आहे. सरी संख्या 3 च्या पटीत आहे राजानो, 8 आणि 5 13, हे 3 च्या पटीत नाहीये. आन्सर नंबर काय राजानो? बालबान नाही तर सर 19 5 55 5 7 9, 19 1 19 9 किती राजानो 28. आन्सर किती राजानो? 300. 200 किती राजानो 45. समजलं बाळ? आन्सर किती आलं? 285. ऑप्शन नंबर 1 मारलं मोठं. ठीक आहे. आता हे झालं गरीबाची बेटर. ऐकलं, हे तर कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय करायचंय? कॅल्क्युलेशन. आता मला माहित आहे सर, इथं बघितलं, याला घोरून बघा, या नंबरला घोरून बघा. ऐकलं, हे नंबर जर बघितलं तर मला माहित आहे या नंबर मध्ये काय आपल्या राजानो 19 2 38. अरे हा या ना मला सांगा, आहे ना 19 ही संख्या मूळ आहे. ही संख्या कटत नाही, खाली कुठे 19 दिसायला करायचं नाही. ही संख्या मूळ आहे म्हणजे माझा आन्सर कशाच्या पटीत यायला पाहिजे? 19च्या पटीत. आता मला सांगा, याला 19 2 38 आन्सर 19च्या पटीत आहे करायचं नाही. 19 3 57 हे नाही सर, 19 3 57 हे पण नाही. 19 1 19 19 5 95 आन्सर नाही. फक्त ज्यांना पाढी नीट पाठ आहे तो डायरेक्ट होऊ शकतो. हा क्वेश्चन विचारलेला क्वेश्चन आहे असं नाही, सगळे क्वेश्चन प्रिव्हियस आहे. जे क्वेश्चन आहेत तेच क्वेश्चन मी विचारले 19 पासूनचे आजचे प्रिव्हियस क्वेश्चन. फक्त स्मार्ट अप्रोच माहित पाहिजे. बेसिकली तुम्हाला कसं करायचं आहे, डायरेक्ट कसं उडवायचं तुम्हाला मेथड सांगितलं. आशा करतो की समजलं असेल. ठीक आहे ना? आहे ना, दोन्ही वेने जाऊ शकता. आता तुमच्या याच्यावर आहे, तुमची अप्रोच कशी असायला पाहिजे. एक्झाम मध्ये ही अप्रोच लावायला पाहिजे. जर तुम्ही आता बघा, इथं तुम्ही सगळे एसएससी किंवा रेल्वेची बसला, बरोबर म्हणतोय मी, आहे ना. रेल्वे, आरपीएफ, आरआरबी जे काही असेल, लोको पायलट, टेक्निशियन हे सगळे आणि एसएससी वाले सगळे बसला, बरोबर आहे. तुमचा पेपर एसएससीचा बोलायचं 1 तास असतो, रेल्वेचा किती 90 मिनिट असतो. त्यात 120 क्वेश्चन आहेत बा. किती? 120. एका मिनिटाला एक क्वेश्चन पण येणार नाही. त्यासाठी स्पीड पाहिजे. जे सोपे सोपे क्वेश्चन आहे, सोप्या क्वेश्चन आहे ते आता बेस लेवल. हे क्वेश्चन सोपे आहेत. ह्याला जर असं जर करत बसलं तर समजून घ्या, या क्वेश्चनला जर 1 मिनिट लावत असेल तर बाकी क्वेश्चन तुम्हाला सुटणार. हा मी सांगतोय, काही काही क्वेश्चन असे पण येणार त्यांना 3-3 4-4 मिनिट द्यावं लागेल. 4-4 मिनिट द्यावं लागेल. तो क्वेश्चन त्या लेवलचा असेल. पण तुम्हाला एक्झामिनर कडून तुमची तुम्हाला ना हे करण्याची अपेक्षा ठेवतो एक्झामिनर, की बाबा तुम्ही सोप्या क्वेश्चनला 2-3 सेकंदात उतरण्याची अवकाश ठेवा, तर तुम्ही पेपर काढता. ठीक आहे बा, समजलं? चल नेक्स्ट क्वेश्चन करा.
सिंपल क्वेश्चन आहे, करा बघा. ऑप्शन नंबर एक. कोणी दोन वाले कोणी तीन. अच्छा. तीन. चल आता बघा, तुम्हाला हे माहित पाहिजे सर बा 100 सेंटीमीटर बरोबर किती राजांनो 1 मीटर. हा यांना एक बोलणं माहित आहे राजांनो 100 सेंटीमीटर किती राजांनो 1 मीटर. विचारलं क्वेश्चन आहे, हा विचारलेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ना. आणि 1000 मीटर बरोबर किती राजांनो 1 किलोमीटर. किती राजांनो 1 किलोमीटर. एवढं जर दोन माहित असेल तर हे क्वेश्चन सॉल्व्ह शकतो. मी काय म्हणलं 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. एवढं माहित असेल तर काम खतम. आता बघा आपल्या सेंटीमीटर सगळे ऑप्शन आहे, याचा अर्थ याला सेंटीमीटर मध्ये अगोदर मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं असतं कितीला गुणाकार, मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं तर कितीला गुणाकार करावा लागेल 100. हे झालं सगळं सेंटीमीटर मध्ये. 12 किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं, त्याचा किती टक्के उचलायचा राजानो 34%. किती राजानो 34%. 34 भागिले 100. हे 100 कटलं, हे 100 हा काल समजलं. आता कॅल्क्युलेशन करत बसा, हे सत्य आहे का बघ. आता बघा आपल्याला सेंटीमीटर मध्ये ऑप्शन दिले, करा आता गुणाकार करा. सर या दोघांचा गुणाकार करायचा, शेवटी किती शून्य 1 2 3 शून्य पाहिजे. शेवटी 3 शून्य कोणत्या ऑप्शन मध्ये राजांनो बरं चला कोणत्या ऑप्शन मध्ये आहे. आता या दोघांचा गुणाकार करा बघा. 4 1 4 4 2 8 म्हणजे 8 तर सगळ्या ऑप्शन मध्ये 408 408 408 मग लागले. अरे हा या ना किती मग लागले 408 म्हणजे शेवटी किती शून्य पाहिजे राजांनो 3 शून्य. 3 शून्य कोणत्या ऑप्शन मध्ये राजांनो सेकंड. तेवढे पण फेकाले थोडं फेकून जाणार ठीक आहे आहे ना. थोडस दिमाग लावा, काय विचारले काय नाही. कळलं मग मी काय केलं सर किलोमीटरचा अगोदर मीटर मध्ये घेताना 1000 न गुणाकार केलं, सगळे ऑप्शन सेंटीमीटर मध्ये. हे मीटर मध्ये आलं त्याला परत 100 न गुणाकार केलं, हे सगळं सेंटीमीटर मध्ये झालं. त्याचा 34% काढायचं, 34 भागिले 100 हे 2 शून्य हे 2 शून्य कटलं. 34 ला गुणाकार करणार. मग मला माहित आहे शेवटी 1 2 3 शून्य पाहिजे. कोणत्या ऑप्शन मध्ये 3 शून्य राजा इथं आहे ऑप्शन नंबर 6. आलं समजलं. गुणाकार करत बसू नका, नाहीतर हे करत बसलात सर 12 गुणिले 34 करत. अरे सगळ्या ऑप्शन मध्ये 408 आहे, तुम्ही गुणाकार काय करणार. एवढे हुशार झालात नाही, एवढा फालतू वेळ नाही आपल्या जाऊन. जर एक्झामिनर असं एक्झामिनर जसं पाहिजे तसं करायचं असेल तर थोडी बुद्धी स्मार्ट ठेवा. ठीक आहे समजलं कळलं. चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बेसिक क्वेश्चन आहे, अगोदर बेसिक क्वेश्चन टक्केवारी काढायला शिकवतो. पण पंचेचाळीस. आता बघा क्वेश्चनला करायची अप्रोच सांगतो मी तुम्हाला. डायरेक्ट कसं मारायचं नाही, डायरेक्ट कसं नाही आन्सर कसं. तुम्हाला काय विचारलं 180 180 ला 180 चा तो गुणाकार किती राजा 15%. 15% म्हणजे 15 भागिले 100. 180 चा 15% म्हणजे कोणती संख्या जोडावी. समजा एक संख्या जोडली, कोणती राजा एक्स. कोणाबरोबर राजा म्हणजे 360 या संख्येच्या 20% बरोबर येईल. म्हणजे बरोबर आहे 360 किती राजा 20% म्हणजे 20 भागिले 100. इथपर्यंत तुला तकलीफ असेल तर मला बोला. अरे हा या ना काय डाऊट. म्हणजे 180च्या 15% मध्ये कोणती संख्या जोडावी, एक संख्या जोडावी म्हणजे 360चं 20% बरोबर म्हणतोय. अरे हा या ना काय डाऊट आहे. आता बघा काही पोरं हे 100 काढतील, मी घरी येऊन मारेन. तिथं पुढे प्लसचं चिन्ह आहे, हे फालतूगिरी करू नका. ठीक आहे बा. अगोदर एक कॅल्क्युलेशन करा. हे शून्य गेलं हा शून्य, हा शून्य गेला हा शून्य. ठीक आहे बा. मला सांगा 36 दोन्ही किती राजा 72. इथं 72. हे 2 शून्य, हे शून्य गेला हा शून्य गेला. 5 1 5 5 3 15 5 2 10 2 1 2 92 18 9 3 किती राजा 27 प्लस एक्स्ट्रा प्लस एक्स. एक्स ची किंमत काढायची आहे तर 72 मधून किती वजा करणार राजानो 27. किती राजानो 27. 72 मधून 27 गेलं किती राजानो 45.
म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला x ची किंमत किती आली 45. म्हणजे आपल्याला काय जोडावं लागेल बा, काय जोडावं लागेल बोला, किती 45. हे तुमचं आन्सर आहे. ठीक आहे बा, समजलं. आता बघ हे झालं फालतूगिरी मेथड आहे ना, हे तुम्हाला बेसिक तर यायला पाहिजे बा, एवढं यायला पाहिजे. मी तुम्हाला एक कन्सेप्ट दिलं, मी म्हणलं 36 मध्ये जर 45 जोडलं, किती राहणार? 36 मध्ये 45 जोडलं तर आन्सर किती राहणार? बोला किती? अरे मी क्वेश्चन विचारला, 36 मध्ये 45 जोडल्यानंतर किती? किती? 81. बघा 36 आणि 45 किती राहतात? 81. काय शिकला? ही संख्या कितीच्या पडीत आहे? बोला, ही संख्या कितीच्या पडीत आहे? ही पण संख्या कितीच्या पडीत आहे? येणारी संख्या पण कितीच्या पडीत येणार? म्हणजे एखादी संख्येच्या पटीत जर असेल, त्याच्यामध्ये जोडणारी संख्या पण त्याच पटीत असेल, तर आन्सर पण त्याच पटीत येणार. ही संख्या 9च्या पटीत आहे, त्याच्यामध्ये जोडणारी संख्या पण 9च्या पटीत आहे, तर उत्तर माझ्या कितीच्या पटीत येणार राजानो? 9च्या पटीत. समजलं बा? आता बघा याच्यात एवढं मांडणी केलं मी, 180 आहे, 180चं किती? 15% आहे, प्लस एक्स. आता विचारले 36 360चं किती राजानो? 20% विचारले, बरोबर ना? अरे हा या ना, हे तुम्ही मान्य केलं. आता तुम्हाला दिसलं ही संख्या कितीच्या पडीत राजानो? पण येणारं उत्तर पण कितीच्या पडीत आहे? म्हणजे ही जोडणारी संख्या एक्स ही कितीच्या पडीत असायला पाहिजे? किती ऑप्शन आहेत बाळा? ठीक आहे, हे एक्झाम मध्ये अप्रोच पाहिजे. सर दिलेली संख्या 9च्या पटीत आहे, त्याच्यामध्ये जोडणारी संख्या जर 9च्या पटीत असेल, तर येणारं उत्तर पण 9च्या पटीत आहे. येणारं उत्तर 9च्या पटीत आहे, दिलेली संख्या पण 9च्या पटीत आहे, म्हणजे जोडणारी संख्या पण कितीच्या पटीत पाहिजे? 9च्या पटीत. एकच ऑप्शन आहे. कळलं? हे अप्रोच एक्झाम मध्ये लगेच नाही सुचणार. आणि काय तुम्ही काय आहे ना, सुपर दिमाग वाले नाही, सुपर कम्प्युटर नाही. तुम्हाला एक प्रॅक्टिस करावं लागेल. गणित म्हणजे प्रॅक्टिस सारखं आहे, प्रॅक्टिस करत राहा, ऑटोमॅटिक सुचेल. समजलं? कळते? कावरून चाललंय? समजते ना? चल झालं, लिहून घ्या पटकन लिहून घ्या, तुमच्या भाषेत लिहून घ्या. करू लिहून घेतलं. चल नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चलो दुसरा तीन मग हे बेसिक क्वेश्चन चालले. काय त्यांना वाटेल सर आम्हाला येते, पुढे जर तुम्ही घाम निघेल पुढच्या क्वेश्चन मध्ये है ना. पर्सेंटेजचे 200 क्वेश्चन होतील. सुरुवातीचे 70 क्वेश्चन तुम्हाला बेसिक लेवलचे असेल, म्हणजे बेसिक टू मिडियम. त्याच्यानंतर तुम्ही है ना, तुम्हाला कळून जाईल काय लेवल आहे. क्वेश्चन सिंपल आहे, पण कॅल्क्युलेशनला आलं ना घाम कळतो. श्वास किती आला? आता बघा अप्रोच एक्झाम मध्ये कशी अप्रोच करायची. एक संख्या आहे राजानो, एक संख्या किती टक्क्याने वाढलं राजानो? 16%. किती राजानो? 16% वाढलं. समजा ती संख्या 100 आहे, वाढलं किती राजानो? 16% वाढलं. किती राजानो? 16%. नवीन संख्या किती आहे राजानो? 116. संख्या किती मानलं? 100. 100 मानण्यामागे उद्देश काय आलं राजानो? पर्सेंटेज काढायला सोपं जाते, त्याच्यामुळे संख्या आपण काय म्हणतोय? 100 मानतो. म्हणजे नवीन संख्या 116 आहे आणि जुनी किती राजानो? 100. कळालं बा? आता बघा 16% वाढल्यानंतर किती होते म्हणते? 116. पण मला माहित आहे प्रश्नामध्ये त्याची किंमत किती दिली? 1914. अरे हा या ना, 116 ची किंमत दिली, आपल्याला ती मूळ संख्या विचारली, ती संख्या म्हणजे 100 ची किंमत विचारली. बरोबर म्हणतोय बा? एवढा सेफ. इतकी ट्रिक यायलाच पाहिजे. सर समजा ती संख्या 100 मानलं, 16% मानलं म्हणजे 116. 116 ची किंमत दिली, 100 ची किंमत विचारली. आता बघा नवीन करो, या दोघांचा तिरपा गुणाकार काय राजानो? या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले किती राजानो? हमेशा या दोघांचा तिरपा गुणाकार केलं म्हणजे 1994. 1914 गुणिले 100 भागिले किती राजानो? 116. ठीक आहे, काही तकलीफ? आता जसं काटायचं, जसं खेळायचं तसं खेळा.
ह्याला 4 न काढू शकतो. 4 1 4, 4 2 4 9 36. 4 1 4, 4 2 8, 4 25. 29 1 29, 29 संख 174. परत उच्चारलं आहे. 29 संख 174. 25 संख 150 ला 0 हातच्याले 15. 25 1 25, 25 संख 150 15 किती 165. आन्सर किती आला जाणं 1650. ऑप्शन नंबर ते करायचं. समजलं? काल काय अप्रोच होती? सिंपल सिंपल बिन जा. हा आता काही पोरांना तकलीफ असेल, सर आम्हाला तर पाडे पाठ नाही, हे तुम्ही ठीक आहे, तुम्हाला 29 पाडा पाठ आहे, ठीक आहे, आम्ही काय करायचं? सर समजा 100 ही संख्या मांडल्या, किती टक्क्यांनी वाढली मला बोला? 16%. किती झाली काय जाणो? 116. आहे बरोबर म्हणतोय बा. बघा 116 ची किंमत किती दिली प्रश्नामध्ये बोला? पालक बोला कितीला जाणो? 1914. तर 100 ची किंमत विचारली नाही बाप. आता पेन पेपर उचलायचं नाही बा. उचलणार बा, उचलणार तर समजलं आपलं काम झालंय. या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले म्हणजे 100 गुणले किती राजानो? 1914 भागिले किती राजानो? बोला 116. ठीक आहे बा. अरे हा या ना इथपर्यंत कोणला टाकी? हे तर सिंपल आहे, काटाकाटी इथपर्यंत जाऊ शकतो. आता इथं पाडे सर आम्हाला ह्याचा पाडा पाठ नाही, आम्हाला कॅल्क्युलेशन स्टक झाला, आम्हाला किती सर. आता इथून पुढे काय? इथं तुम्हाला इथं वेळ लागणार, बरोबर आहे. इथं कॅल्क्युलेशनला वेळ लागणार. 29 पाडा सर 15 पर्यंत पाठ केलाय, आता पुढे ठीक आहे बा. आता बघा हे संख्याकडे जरा घुरून बघा सर. वर जर काही जरी केलं तर ही संख्या कितीच्या पटी देणार राजानो? 25. कितीच्या पटी देणार राजानो? 25 आहे ना. 100 मध्ये काय लपले? 25 चोक 100. अरे हा या ना, हे 4 नंतर ही संख्या काढून जाईल, पण 25 राहीलच, राहील बा. आता 25 ला भाग जाय, एखादी संख्या 25च्या पटीत आहे. कितीच्या पटीत राजानो? 25. एखाद्या संख्येला 25 न गुणाकार करतोय, याचा अर्थ शेवटी 2 शून्य पाहिजे, शेवटी 25 पाहिजे, 50 पाहिजे, 75 पाहिजे. या 4च्या व्यतिरिक्त काही न करा जानो. किती काही ओरडा, काही करा, आहे ना. किती जरी बमलला तर या 4 पेक्षा काही ना. ठीक आहे. जर 25 न गुणाकार करतो, या 4 पैकी एक पाहिजे, बरोबर आहे ना. हे हळूहळू कळेल, असं नाही की रॅपिडली कळणार तुम्हाला. या 4 पैकी कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतो राजानो? ही 2 प्लीज आहे. आन्सर आन्सर करा. आलं? अप्रोच करू लागली बाळा. हळू कॅल्क्युलेशन कसं स्मार्ट करायचं, आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन एक्झाम मध्ये वाचवणार आहे, दुसरं काही नाही वाचवणार. सर या दोघांचा गुणाकार केल्यानंतर ही संख्या मला काय दिसलंय? 25च्या पड्यात. ही संख्या काही जर कटलं, काही जरी करत गेलं आहे ना, याला 25 याच्यामध्ये काय जेव्हा 25 आहे, याच्यामध्ये 25 आहे, म्हणजे 25च्या पड्यात माझं जे काय आन्सर येईल तिच्या पडे देणार ना. 25च्या पड्यात येणार किती? 25. 25च्या पड्यात एकच ऑप्शन होता, ऑप्शन नंबर काय जेव्हा कळालं बा. समजलं मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतो? एवढं तर समजायला पाहिजे. हा या ना, कळते. लास्ट चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. येऊन घेणार आहे. घ्या बरं. 10 सेकंदात तुमचं. आलं? आलं? आता समजा ती संख्या किती मानलं बाळ? 100. किती टक्क्यांनी वाढते संख्या राजानो? 12%. किती राजानो? 12%. 100चा 12% म्हणजे किती राजानो? 112 झालं. ही संख्या 100 मानलं, 112 झालं. 112 ची किंमत प्रश्नामध्ये किती दिली बाळ? बोलत चला. 112 ची किंमत वाढल्यानंतर किती होती राजानो? 108. किती राजानो? 1008 होती. 112 ची किंमत 1008, तर ती मूळ संख्या विचारली, 100 ची किंमत किती विचारली, बरोबर मग? काय हा या ना, काय टाकली? दिसते ऑनलाईन वाले असेल कोपऱ्यापर्यंत. आता बघा या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले म्हणजे 1008 गुणिले 100 भागिले किती राजानो? 100. ठीक आहे बा. आता इथे कॅल्क्युलेशन करायचं बा. इकडं येते आन्सर सांग. लक्ष दे इकडं. बघा इथं सर ही संख्या 8 ने किती राजानो? 9 आहे बा.
खाली 9च्या पाड्यात कोणी हे करायचं म्हणजे वर जर अंशामध्ये जी संख्या आहे, अंशामध्ये याचं बघा या दोघांचा गुणाकार किती राहतो 8 आणि 9. एखाद्या संख्येला 9 न कधी भाग जाते, अंकाची बेरीज किती पाहिजे राजा 9च्या पटीत पाहिजे. म्हणजे बघा 1 आणि 8 किती 9, ही संख्या 9च्या पटीत आहे, तर वर जर 9च्या पटीत आहे तर आन्सर माझा कितीच्या पटीत द्यायला पाहिजे राजा 9. आन्सर माझं काही जरी केलं, किती उड्या मारा दिवसभर 9च्या पटीत आन्सर हे नाही, हे नाही, हे नाही, आन्सर काय होतं? कळलं? कॅल्क्युलेशन सिम्पल करा. समजलं? असं नाही की क्वेश्चन हे विचारले सर तुम्ही मजाक करताय. हे सगळे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत, तुम्हाला आणलेले क्वेश्चन आहेत, आलेले क्वेश्चन आहेत, हेच तुम्हाला करायचं, हेच तुम्हाला वाचवणार आहे. ठीक आहे. आता काही लोक म्हणतात सर युनिट डिजिट करता करा, असं नाही की तुमच्या बंधन आहे. याला 4 न कटा 4 1 4 4 2 8 4 7 4 8 याला 4 1 4 4 2 8 4 25 किती राहतं 4 2 8 परत काटा सर 7 1 7 7 चौक 28 7 1 7 7 1 7 सेकंड 42 4 1 4 4 9 36 9 गुणिले 100 म्हणजे किती राहतं ठीक आहे राजा आन्सर परत 900 आलं. कळलं? मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय, आलं की नाही? म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे की बाळ खाली कशाला आहे बघा, ही संख्या 112 112 मध्ये 3 नाहीये 9 नाही काहीच नाही. ही संख्या 4च्या पटीत 3च्या पटीत आहे करायचं नाहीये, आणि संख्या 9च्या पटीत आहे, तर वर आन्सर जर अंशामध्ये 9च्या पटीत असेल तर आन्सर जर येणार आहे तो 9च्या पटीतच येणार, काही जरी केलं तरी आहे ना. जसं मी उदाहरण म्हटलंय 81 भागिले किती राजा बघा, मला जर एक उदाहरण द्यायचं असेल बघा 81 भागिले 5 केलं. आता मला माहित आहे 81 ला जर 5 न भाग दिल्यानंतर 5 1 5 किती उरला राजा 3 उरलं, 5 1 30 5 2 10. हा या आता मला एवढा सेन्स पाहिजे की बाबा रे वर 81 आहे खाली 5 आहे, म्हणजे वर काय राजा 81 मध्ये 9 लपलंय, खाली 9 आहे का राजा नाही कटप नाही, म्हणजे वर येणारे आन्सर पॉइंट मध्ये येऊ काही हो पण वरची संख्या 9च्या पटीत पाहिजे. कळलं बा? समजलं? हेच अप्रोच इथं लावलंय. काही जणांना वाटत असेल सर 112 काय केलं, मरू दे ना, आपल्याला काय करायचंय, आपलं वर काय म्हटलं आपण मतलबी बनणार आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन वाचवणार आहे. हे माझ्या अनुभवाची बोल बनतोय. जर तुम्हाला पेपर काढायचा असेल आहे ना, तुम्ही 1-2 टेस्ट मॅच समोर देऊन बघा, तुम्हाला पेपर कसं हलवायचं असतं मी सांगतो. ठीक आहे. बघितल्या 4-5 क्वेश्चन तर असेच जायला पाहिजे फक्त क्वेश्चन बघून, आणि हे ऑटोमॅटिक नाही होणार, हे तुम्हाला घासावं लागेल, तिथपर्यंत यावं लागेल. ठीक आहे मग समजलं? नेक्स्ट क्वेश्चन घ्या, लिहून घ्या की नाही. हे क्वेश्चन हे पीडीएफ मिळून जाईल, क्वेश्चन लिहून घेण्याची काही गडबड करू नका, जे नंबर दिले तेच नंबर टाका, त्या सिरियल मध्ये पीडीएफ मिळून जाईल. ठीक आहे. मग 6 नंबरचा आन्सर हे आहे ना, क्वेश्चन तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. ग्रुपवर मिळून जाईल. ठीक आहे. करू सुंदर क्वेश्चन. आता बघा पेपर मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये काय दिले आणि तुम्ही काय करायचं. एक संख्या 216 ने वाढवल्यास ती स्वतःच्या किती होते राजा 140 पट होते, 140% होते, तर ती संख्या शोधा. हॅलो किती 450 756 मारबकी आन्सर काय समजते मी काय म्हणलं सर, असं स्पीड जायला गेले बा, ते बेसिक क्वेश्चन घ्यायला समजू लागले ना, पर्सेंटेज इथून सुरुवात असते. आता टाईप वाईज कसं घ्यायचं सांगतो ना, 2-3 दिवस तुम्हाला कळून जाईल, 2-3 दिवस थांबा जरा आहे ना. हे बेसिक क्वेश्चन आहे, त्याला असं करायचं, त्याला लई सोपं वाटायला त्यांनी थोडंसं वेट करा, ज्याला थोडंसं आवड वाटायला त्याच्यासाठी सर घ्या बेसिक. आता बघा एक संख्या आहे बाळा, आता इथं एक्स फिक्स मानत बसू नका, एवढ्या फालतूगिरी करू नका, एक्स वर सोडा आहे ना. एक संख्या आहे किती राजांनो 216 ने वाढवल्यास ती स्वतःच्या किती होते राजांनो 140% होते. किती राजांनो 140. समजा ती संख्या किती मानल्या राजांनो 100, 100चं 140% होते म्हणते, बरोबर राजांनो. अरे हा या ना किती राजांनो 140. आता समजा ती संख्या 100 मानलं, स्वतःच्या किती ती संख्या 100 आहे, तर त्याच्या 140% म्हणजे किती राजांनो 140 होते. कितीने वाढली बाळ, मला कोणी सांगणार कितीने वाढली बाळ, बोला चला कितीने वाढली, कितीने वाढली 40 ने वाढली. का वाढली, त्याच्यामध्ये किती ऍड करतो राजानो, त्या संख्येमध्ये 216 ऍड केल्यानंतर वाढवल्यानंतर त्या संख्येमध्ये 216 जोडल्यानंतर ती संख्या स्वतःच्या 140% होते, म्हणजे 100 140 होतो,
का होतो? कारण त्याच्यामध्ये 216 आपण जोडतोय. पण गुणोत्तर मध्ये किती जोडतो राजानो? 40. 40 ची किंमत किती राजानो? 216. तर आपल्याला ती संख्या विचारली, 100 ची किंमत किती? बरोबर मग? अरे काय तकलीफ? अरे हा या ना. आता बघा या दोघांचा गुणाकार 216 गुणिले 100 भागिले किती राजानो? 40. हे तुमचं आन्सर आहे. हे शून्य गेलं, हा शून्य गेला. परत वर किती आलं राजानो? काय करायचं ते करा. 2 एक 2, 4 एक 4, 4 पंचे 20, 4 चौक 16. 100 गुणिले किती राजानो? 540. म्हणजे ते आन्सर करा राजानो 540. समजा ती संख्या किती होती राजानो? ती किती होती राजानो? 540. ऑप्शन नंबर. आलं मी काय म्हणतो राजानो? ऑप्शन म्हणजे ऑप्शन नाही. ट्रिक काय होती राजानो? मेथड काय होती समजलं? ती संख्या 100 मानलं, 100 चे 140 झाले. का झाले? 40 न वाढवतोय. पण किती न वाढतोय? 216. 40 ची किंमत दिली, आन्सर विचारलं. काल समजते? अरे हा या ना. कोणा डाऊट असेल तर इथं चला. नवीन वाले वर जाय ना की नाही? बोली भाषा स्पीड ठीक आहे. परत आगे बढ़े. एकच टाईपचे क्वेश्चन आहेत. जोडल्यानंतर घाटानंतर काय क्वेश्चन मध्ये सुधीचं क्वेश्चन आहे. आलं? आता बघा बेसिक न सांगतो, एकदम बेसिक. एक संख्या किती राजानो? एक्स मान. किती मानलं? एक्स. त्या संख्येचा किती राजानो? 85%. 85% म्हणजे 85 भागिले 100. त्याच्यामध्ये किती जोडायचं राजानो? 75. 75 जोडल्यानंतर तीच संख्या येते. तीच संख्या काय होते? म्हणजे जी मानली होती. म्हणजे काय राजानो सर? एक्स रेस. काल एक्सप्रेस कोणाला डाऊट आहे? अरे कोणाला डाऊट असेल तर बोला. काल अरे गरीबाची मेथड आहे ना. आता बघा हे एक्स इकडं बघा 5 एक 5 5 आणि 10 20. 5 एक 5 5 एक 5 5 35. 17 एक्स भागिले किती राजानो? एक्स इकडे जाऊन मायनस होणार. मायनस एक्स ला मायनस एक्स. हे 75 तिकडे जाऊन काय होणार राजानो? मायनस 75. मला डाऊट असेल तर मला बोला. नाही तर एवढं करण्याच्या ऐवजी हे एवढं रफ करण्याच्या ऐवजी हे एवढं कट करा. मी काय म्हणतोय हे 17 एक्स तिकडे जाऊन काय होणार होता? इकडे काय राजानो? 75 ला 75 एक्स मायनस 17 एक्स ह्याच्याला पण येते असं नाही. भागिले किती राजानो? 20. काय केलंय? हे पूर्ण तिकडे जाऊन काय झालं? वजा केलं. बरोबर बा? एक्स मायनस 17 एक्स भागिले किती राजानो? 20. 20 गुणिले एक्स 20 एक्स मायनस 17 एक्स भागिले किती राजानो? 20 बराबर किती राजानो? 75. अरे काय या ना 20 म्हणून 17 गेलं किती राजानो? बोला. 20 म्हणून 17 गेलं किती? वर लिहू. 20 म्हणून 17 गेलं किती बघ? भागिले 20 ला 20 बराबर किती राजानो? 75. 3 एक 3 3 एक 3 3 दोन्ही 6 किती? 3 एक 3 3 दोन्ही 6 3 5 15. या दोघांचा गुणाकार किती राजानो? एक्स ची किंमत किती? 20 गुणिले 25 म्हणजे किती राजानो? 500. किती आला आन्सर राजानो? 500. इथपर्यंत कॅल्क्युलेशन करायचं. आहे ना असं करणार मग यासाठी माझ्याकडे आलं आहे ना. जर असं जर करायचं तर काय पुस्तक वाईट आहे ना. पुस्तक आपलं आपलं दिवसभर रात्रभर काढत बसायचं आहे ना. तर त्याच्यापेक्षा बेस्ट दिन मी का नाही सांग हे चुकीचं. हे नाही चुकीचं. बरोबर आहे. आतापर्यंत तुम्ही काय मानला सर? आतापर्यंत मानत जे आलं तेच मान. समजा ती संख्या किती राजानो? अरे हा या ना बोलत चला किती? त्या संख्येमध्ये किती जोडतो राजानो? त्या संख्येमध्ये आपण किती जोडतो राजानो? 75. 75 जोडल्यानंतर काय राजानो? काय ते राजानो? है ना त्या संख्येच्या 85% म्हणजे या संख्येचं 85% काढा राजानो? 85. 100चं 85% म्हणजे किती राजानो? ती संख्या 100 मानलं होतं त्याचं 85% म्हणजे किती राजानो? त्याच्यामध्ये काय जोडलं राजानो? 75. त्याच्यामध्ये 75 जोडल्यानंतर ती संख्या येते म्हणजे मानलेली संख्या कोणती राजानो? आहे ना. इथपर्यंत कोणाला डाऊट असेल तर बोला. ठीक आहे राजानो. संख्या कोणती मानली राजानो? 100. त्या संख्येचा 85% किती आलं राजानो? 85. या 85 म्हणजे जर 75 जोडल्यानंतर ती संख्या येते म्हणजे कोणत्या राजानो? 100 येते. येते की नाही? अरे येते की नाही? आता मला सांगा 85 मध्ये काय जोडू की 100 येईल? बोला. 85 मध्ये काय जोडू की 100 येईल? 15. तर आपण जोडतोय किती? 75. 15 ची किंमत 75. आपल्याला ती संख्या विचारली तर 100 ची किंमत
आपली लोक एवढं 15 एक 15 15 5 75. एक ची किंमत किती राजा मग 5. तर 100 किती 100 गुणिले 5 म्हणजे किती राजा मग ही तुमची अप्रोच होती. समजलं? या मेथडच आहे. नाहीतर एक क्षणात गेलं तर तुम्ही फसणार का? हे आपलं गरीबासारखे. ती संख्या 100 मानलं त्याचं 85% मानलं तर ही संख्या 85चं 100 होण्यासाठी सर 15 ची किंमत दिली संख्या. ठीक आहे? समजते? क्वेश्चन कळते बा? अरे कळते की नाही? थोडीशी स्पीड तुमची पण वाढवा जेणेकरून क्वेश्चन होतील बा. जर जायला गेले कोणाला जर वाटत असेल थोडीशी मेथड हाय आहे तर सांगा मी त्या मेथडने जातो. ठीक आहे बा? करू झालं सेव्ह करा म्हणजे तर सेव्ह पण करून देतो तुमचं. चल ज्याला दिलं त्याला ट्रॉफिक ज्याला दिलं त्याला ट्रॉफिक सिंपल क्वेश्चन आहे एकदम सिंपल क्वेश्चन आहे. हा बघा 2019 2022 या दोन्ही वेळेस विचारलं सिंपल क्वेश्चन प्रिव्हियस क्वेश्चन आहे विचारेल 2 वेळेस विचारले. आलं बा नाही आता बघा मी आहे पेपरला बसलो आलं आलं बा. आता पेपर अप्रोच सांगतं पुस्तकी अप्रोच सांगतं बा दोन्ही मेथड आपल्याजवळ काही नाही. मला जे पाहिजे ते आहे त्याला 2-3 पद्धतीने आन्सर काढता येते. फक्त तुम्हाला जे आवडते मी एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडतोय. तुम्हाला काय म्हणायचं सर 2 संख्या आहेत एक पहिली संख्या आहे एक दुसरी संख्या आहे. आणि मी काय म्हणलं समजा पहिली संख्या 100x मानतो दुसरी संख्या किती राहिली मग 100y. का 100y 100x मानलं कारण याच्यावर टक्केवारी काढणं सोपं आहे. बरोबर म्हणतोय मी? अरे हा याला पापी नको बरोबर म्हणतोय. आता बघा 100x मानलं पहिली संख्या किती टक्क्यानं कमी केलं राजानो 4%. त्याला जर 100चं 4% कमी म्हणजे किती राजानो 4 म्हणजे काय होईल राजानो? इथपर्यंत कोणाला डाऊट असेल तर मला बोला. 4% कमी केलं म्हणजे पहिली संख्या किती राहील राजानो? आता दुसरी संख्या किती टक्क्यांनी वाढली मला बोला चला. अरे बोलत चला 12%. 12% म्हणजे किती राजानो? 112. आता परिणाम स्वरूप या दोन्हीची किंमत किती राजानो? 100 होते. बरोबर बघा. अरे हा या ना काय डाऊट आहे? बघा पहिली संख्या 4% कमी केली दुसरी संख्या 12% वाढली तर दोघांची किंमत समान होते. दोघांची किंमत समान होते. 16 एक 16 16 सत्ती 96 16 एक 16 16 सत्ते 112 म्हणजे 6x ची किंमत माझ्या कोणी सांगणार रे 7 आहे ना. x ची किंमत किती 7 y ची किंमत किती राजानो? एकमेकाच्या उलट असते एवढं तर काही कळते राजानो. तर x वर हात झाका x ची किंमत विचारलं तर त्याच्या उलट्या नंबर x ची किंमत विचारलं तर y चा शेजारचा नंबर y ची किंमत विचारलं तर x चा शेजारचा नंबर. x ची किंमत आली 6 y ची किंमत किती आली 7. आता या दोघांची बेरीज किती दिली राजानो? गुणोत्तर मध्ये 6 आणि 7 किती राजानो? 13. 13 ची किंमत प्रश्नामध्ये किती दिली राजानो? 520. 13 कुठून आलं कळलं? x ची किंमत 7 आहे y ची किंमत 7 आणि 6 किती राजानो? 13. हे गुणोत्तर त्या दोघांची बेरीज किती 13. 13 ची किंमत 520 दिली. याच्यापेक्षा लहान संख्या कोणती राजानो? y ची किंमत आहे. y ची किंमत किती 6 आहे. 6 ची किंमत विचारली बरोबर राजानो. आहे ना दोन्हीपैकी लहान विचारलंय 7 लहान आहे का 6? 6 लहान आहे. 6 ची किंमत काढायची आहे. 13 एक 13 13 चौक 52. 1 ची किंमत 40 आहे तर 6 चौक म्हणजे सर सगळ्यात लहान संख्या किती राजानो? आन्सर किती आलं? ही अप्रोच होती एक्झाम अप्रोच ही बेस्ट अप्रोच. काही तकलीफ नाही कुठं ना पण टेन्शन बिलकुल टेन्शन नाही.
सिंपल मेथडला जायचं. ठीक आहे. काय समजलं? कळलं? कळलं ना तुला? दुसरा विषय समजला मी मला? देऊ बट्टी हातबट्टी बरं बा तुला जेवढं त्रास आहे मला पण आहे ना. मला पण कणकण होते पण येतं माझी जिम्मेदारी त्याच मग आलं एवढं नक्की नक्की आता या पॅटर्नचे क्वेश्चन या पॅटर्नचे 2-3 क्वेश्चन आहेत. या पॅटर्नचे करायचे सिंपल क्वेश्चन आहे. याच्यापेक्षा सोपं क्वेश्चन आहे. दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा क्रमशः 25%, 65% अधिक आहे तर त्या दोन संख्येचा गुणोत्तर विचारले. हे प्रश्नामध्ये ऑप्शन दिले जातात. झाला आन्सर बघितलं आन्सर यायला पाहिजे. 3 नंबर त्याला जमते 3 नंबर लॉक किया जाए. चलो 4 नंबर काही वाले 4 वाले चलो लॉक किया जाए. चलो या दोघं पिक कोणी आहे मारून द्या. ते पण 2 जायला कशाला घेऊ. हा 3 संख्या आहेत. 1 त्या 2 आणि हे 3 तिसरी संख्या इकडं. आता बस का लास्ट सर ती 2 संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा हे तिसरी संख्या आहे. सर 2 संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा क्रमशः किती टक्के अधिक राजानो तिसऱ्या संख्येपेक्षा. हे किती अधिक राजानो 25%. आणि किती अधिक राजानो 65%. बरोबर म्हणले पण. अरे हा या ना इथपर्यंत कोणाला डाऊट असेल तर बोला. बरोबर आहे. हॅलो येल्लो डाले डबल जोडी इधर. आता तर आन्सर मारला असता. एवढं गंमत नाही राहू नका. मला माहित आहे ना. तिसरी संख्या किती मानला राजानो 100. का मानतोय ज्याच्या तुलनेत विचारले. आपला कोणाशी तुलना करतो राजानो तिसऱ्या संख्येत आहे ना. कोणाशी तुलना करतो राजानो तिसऱ्या संख्येवर. तर तिसरी संख्या किती मानणार राजानो 100. का कारण आपल्याला त्याच्यावर पर्सेंटेज काढायचंय टक्केवारी काढायचं. समजा तिसरी संख्या किती मानलं बा बोला 100. आता किती टक्क्यांनी वाढलं राजानो पहिली संख्या 25%. 100 वर 25% वाढलं म्हणजे पहिली संख्या किती राजानो 125. दुसरी संख्या किती टक्क्याने वाढली राजानो 65. 100 वर 65% म्हणजे दुसरी संख्या किती राजानो 165. आता या दोघांचं गुणोत्तर विचारले बा आहे ना. ही संख्या कितीच्या पडीत आहे कितीच्या पडीत आहे 5च्या पडीत आहे. 5च्या पडीत ही आहे का दोन्ही या दोन्ही पैकी एक आन्सर बरोबर आहे. आता बघा 5 1 5 5 2 10 5 5 25 5 1 5 5 3 15 5 3 15 हे त्या दोन संख्येचा गुणोत्तर किती राहिला 25 33. ऑप्शन नंबर 4 एकदम सही. ठीक आहे बा. क्वेश्चनला याच्यापेक्षा सुंदर मेथड कोण देणार. ठीक आहे बा. ही मेथड आता बघू काय झालं तुमचं. सर मला माहित आहे सर ही पहिली संख्या आहे. बस झालं तुमचा टाइम संपला. या 3 संख्येत बघा आता कोणासोबत तुलना करतो राजानो तिसऱ्या संख्येवर. तर तिसरी संख्या किती मानणार बाळा कोणी बोलणार किती मानणार राजानो 100. आता पहिली संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्याने कमी आहे राजानो 30%. आणि दुसरी संख्या किती टक्क्याने कमी आहे राजानो 30%. ठीक आहे मग आता मला सांगा सर पहिली संख्या 30% कमी आहे. 100 वर 30% कमी म्हणजे पहिली संख्या किती राजानो 70. आता मला सांगा ही 34 कमी आहे म्हणजे किती राजानो. म्हणजे पहिली संख्या किती राजानो 70. दुसरी संख्या किती राजानो 63. आपल्या मान्यानुसार पर्सेंटेज विचारले खेळ आपला. आता प्रश्न काय म्हणले दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती टक्केनं कमी आहे. ही दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती टक्केनं कमी आहे. कितीनं कमी आहे माय बाप 7 ने. कोणापेक्षा म्हणले राजानो पहिल्या संख्येपेक्षा. तर भागिले किती राजानो 7. आता इथं कोणासोबत तुलना करतो पहिल्या संख्येवर. सर दुसरी संख्या 7 न लहान आहे कोणापेक्षा पहिल्या संख्येपेक्षा. भागिले किती राजानो 70. मूल्य किती राजानो हे 0 गेला हा 0. हे 7 हे 7 10 10 म्हणजे किती टक्केने कमी राजानो
ऑप्शन नंबर ए. ठीक आहे ना? काही तकलीफ?